नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण नाम ही शब्दाची जात शिकलो व नामाच्या प्रकारातील पहिला प्रकार सामान्य नाम शिकलो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नामाच्या प्रकारातील दुसरा प्रकार म्हणजे विशेष नाम शिकणार आहोत। विशेष नाम म्हणजे काय, तर ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील विशिष्ट व्यक्ती, वस्तू, प्राणी यांचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात। उदाहरणार्थ हिमालय, गंगा, राम, महाराष्ट्र। आता इथे आपल्याला सामान्य नाम आणि विशेष नाम यांच्यामध्ये तुलना करायची झाली तर सामान्य नामाचा उल्लेख म्हणजे समूहाचा उल्लेख होतो आणि विशेष नामामध्ये त्या समूहातील एक व्यक्ती किंवा वस्तू किंवा प्राणीचा उल्लेख होतो। जसं नदी हा एक समूह आहे, त्या नदीतली विशेष नाम काय असणार आहे, गंगा नदी। मुलगा म्हटलं तर तो एक समूह आहे मुलांचा, त्यामधला राम हा एक विशेष नाम आहे। विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते, सामान्य नाम हे जातीवाचक असते। इथे ही दोन वाक्य इम्पॉर्टंट आहेत, कारण की या दोन वाक्यांवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की पुढीलपैकी कोणते वाक्य अचूक आहे किंवा कोणते वाक्य बरोबर आहे किंवा चूक आहे। उदाहरणार्थ गणेश व्यक्तिवाचक, मुलगा जातीवाचक। त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो व्हेरी इम्पॉर्टंटमध्ये जातो। कोणत्याही प्रकारचा सण विचारला, कोणत्याही प्रकारचा वार विचारला, कोणत्याही प्रकारचा ग्रह विचारला तर याचा उल्लेख हा नेहमी विशेष नामातच होतो। उदाहरणार्थ सण म्हटलात तर गुढीपाडवा असू दे, दिवाळी असू दे, दसरा असू दे, कोणताही छोटा मोठा कोणताही सण असला तरी त्याचं उत्तर हे विशेष नामच येते। कोणत्याही प्रकारचा वार विचारला म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, कोणत्याही प्रकारचं वार विचारला तर त्याचं उत्तर हे विशेष नामच येते। कोणत्याही प्रकारचा ग्रह विचारला, मंगळ असू दे, बुध असू दे, शुक्र असू दे, शनी असू दे, त्याचंही उत्तर विशेष नामच येते। मागच्या काही पेपरमध्ये परीक्षेमध्ये मंगळवार हा वार विचारला होता आणि गुढीपाडवा हा सण विचारला होता। तर ही पहिली आपण विशेष नामाबद्दलची माहिती। याच्यावरती प्रश्न विचारले जातात। पहिला प्रश्न असतो, तुम्हाला व्याख्या दिली जाते, दिलेली व्याख्या कोणत्या शब्दाच्या जातीची आहे ओळखा, असा प्रश्न येऊ शकतो। किंवा पर्याय दिलेल्यापैकी कोणते विशेष नाम आहे असा एक प्रश्न येऊ शकतो। आणि मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे कोणताही सण विचारतील किंवा कोणताही वार विचारतील, अशा पद्धतीने याची प्रश्नमंजुषा होते। धन्यवाद।